हॅलो, श्री स्वामी समर्थ. तर आज होता माझा हेअर वॉश डे आणि प्लस केकची ऑर्डर होती. सो मी उठल्यावर सगळ्यात पहिले बेस लावून ठेवला आणि वरती नको ठेवायला म्हणून असा व्रॅप करून फ्रीजमध्ये ठेवला थोडा वेळ. म्हणजे तो छान सेटी झाला. ऑइल थोडंसं जास्त पडलं होतं केकमुळे, त्यामुळे ते वरचं जे असती ग्लेस ती माझ्या हाताला लागत होती. जे तुम्ही बघताय माझ्या हाताला लागलं आहे. तर ऑइल फर्स्ट टाईम असं जास्त पडलं आहे माझ्याकडून. सो मी आता हँडवॉश करायला गेली आहे, कारण ते असं काम करायला चांगलं नाही वाटत. क्लीन असेल तरच काम करायला इच्छा येते. सो मी हँडवॉश केले आणि नंतर हे शुगर सिरप छान मिक्स करते आहे. आणि कस्टमरने मला 1 डे प्रायर ऑर्डर दिली होती, म्हणजे काल ऑर्डर दिली होती आणि आज मॉर्निंगला 10 वाजेपर्यंत त्यांना केक हवा होता. सो मी उठले आणि पहिले बेस लावून घेतला. तोपर्यंत आंघोळ वगैरे केली, मस्त फ्रेश झाले आणि मग पुढचा केक करायला घेतला. तर हा चॉकलेट केक हवा होता तिला. तर डेलीच कस्टमर आहे माझं, नेहमी केक नेत असते ती माझ्याकडून आणि त्यांना टेस्टही खूप आवडते माझ्या केकची आणि मोस्टली चॉकलेट फ्लेवरच ते नेतात माझ्याकडून. तर हा चॉकलेट फ्लेवरमध्ये नेला आहे त्यांनी. तर ही सेम प्रोसेस मी करायला घेतली. 3 लेयर्समध्ये कट केला, कारण हा बेंटो केक होता आणि हा मला तेवढाच सगळ्यांनाच माहिती आहे. बेंटो केक म्हणलं की त्या बॉक्समध्ये बसेल एवढाच साईजचा करायला लागतो, कितीही काही झालं तरी. सो मी तोच प्रयत्न करत होते की तेवढ्याच साईजचा केक हा तयार झाला पाहिजे. आणि जे माझं मोल्ड आहे, ज्याच्यामध्ये मी बेंटो केकचा बेस शिजवते, तो एकदम परफेक्ट आहे आणि तो मी एकदम साईडलाच ठेवला आहे की त्या टिफिनमध्ये माझं बेंटो केक एकदम छान होतो आणि एकदम ॲक्युरेट मेजरमेंटचा होतो, जो त्या बॉक्समध्ये एकदम परफेक्टली बसतो. जर बेंटो केकला टॉपला जास्त डिझाईन असेल, म्हणजे क्रीमची फ्लावर्स वगैरे असं काही असेल, तर मग केकला थोडी कमी हाईट घ्यावं लागते, कारण क्रीममुळे केकची हाईट अजून जास्ती वाढते. तर मग ते बॉक्स बंद ज्यावेळेस आपण करतो बेंटो केकचा, तर ती क्रीम पूर्ण बॉक्सला लागते आणि केकचा पूर्ण लुक निघून जातो. सो मी तेही लक्षात ठेवून बेंटो केक त्याचा तयार करते. तुम्ही बघताय किती छान फिनिशिंग झाली आहे. तर बेंटो केक सगळ्यांनाच माहिती आहे की बटर पेपरवर ठेवून आपल्याला बॉक्समध्ये ठेवायला लागतो. त्याला कोणत्याही प्रकारचा बेस आपण यूज नाही करत. सो ज्यावेळेस मी बेस यूज नाही करत, तर त्यावेळेस मी प्लेट घेत असते. प्लेटवरती केक ठेवून मी क्रमकोट करून फ्रीजमध्ये ठेवते सेट व्हायला. तर इथे काय झालं, मी फोन तर समोरच होता माझ्या स्टँडला लावलेला, बट मी व्हिडिओ ऑन करायचंच विसरले होते. नंतर पूर्ण आउटर कोटिंग झाल्यावर माझ्या लक्षात आलं, अरे माझा व्हिडिओच ऑन नव्हता. सो ते आउटर कोटिंग मला तुम्हाला दाखवताच आलं नाही. आणि ही जी मी आत्ता मेस डिझाईन तयार करते आहे, जी मी डार्क आणि लाईट कलरमध्ये बनवते आहे, तर त्या कस्टमरने मला फोटो सेंड केला होता. कस्टमरने हेही सांगितलं मला की त्या केकवरती जे लिहिलं आहे ते सेम लिही, बाकी तुझ्या टाईपने केक कर. सो त्या केकवर जी ही मेसी डिझाईन आहे ती डार्क पिंकमध्ये होती आणि मी डार्क पिंकमध्ये ऑलरेडी केलेलं आहे. सो मी ठरवलं ह्यावेळेस की ह्यात 2 कलर यूज करून करावं आणि खरंच खूप छान वाटत होतं. तर ह्या केकवर असं लिहिलं होतं, चेअर अप बेस्टी, असं आय लव्ह यू म्हणून असं लिहिलं होतं. सो इथे उलटं दिसतंय. तर मला खूप छान वाटते की मला टॉपवरून सुद्धा तुम्हाला केक दाखवता येतोय, कारण खास त्याच्यासाठी मी हा स्टँड ऑर्डर केला होता. तर कशी वाटली तुम्हाला हे डिझाईन मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. हे लिहून झाल्यावर म्हणलं मी असे छोटे छोटे हार्ट्स काढावेत. त्या केकवर 2च हार्ट्स होते, बट मी असे भरपूर हार्ट्स काढले, कारण त्यांनी ही केकला खूप छान लुक आला. आणि लास्टला तुम्हाला केकचा फायनल लुक दिसेलच. तर तुम्हाला कसं वाटलं मला नक्कीच सांगा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मला कमेंट करून सांगा की केक कसा झाला आहे, तुम्हालाही आवडला का. तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही पण नक्कीच हे डिझाईन ट्राय करून बघा आणि खूप सपोर्ट करा. थँक्यू.